आजपासून एसटीची भाडेवाढ लागू। एसटी तिकीट दरामध्ये मध्यरात्रीपासून 15% वाढ। एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा, त्यामुळे भाडेवाढीला पर्याय नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। 15% जबर दरवाढ करून राज्य सरकारने सामान्य प्रवाशांचे खिसेच कापले। सामनाच्या अग्रलेखामधून दरवाढीच्या निर्णयावरती टीका। एसटी बस भाडेवाढ रद्द झाली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी। अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला मुहूर्त। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला सोडत निघणार। सिडकोनं पुन्हा अर्जांची मुदत वाढवली। अर्जासाठी सिडकोची चौथी मुदतवाढ, तर आतापर्यंत जवळपास 55,000 अर्जदारांनी नोंदणी शुल्क जमा केलंय। ग्राहक कोणत्या कंपनीचा फोन वापरतो यावरती कॅबचे भाडे ठरवले जात नाही। केंद्र सरकारच्या नोटीसवरती कॅब ॲग्रोगेटर, ओला आणि उबेर कंपनीचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण। जरांगे अंतरवाली सराटीमध्ये 7व्यांदा आमरण उपोषण करणार। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी अंतरवाली सराटीमध्ये। देशमुख कुटुंबियांना मनोज जरांगे यांच्यासोबत केली चर्चा। वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं, यावरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप। अंजली दमानिया यांच्याकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट। कराडच्या निकटवर्तीयाचा दारूचा कारखाना असल्याचाही आरोप। वाल्मिक कराड आणि मुंडेंवरती बोलू नका म्हणत धमकावल्याचाही आरोप। संतोष देशमुख हत्या आणि परभणीमधील सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये आंदोलन। 50 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्यानं मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं आंदोलन। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार। राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं राज्यभर संविधान, भारतमाता पूजन। शिवसेना भवनामध्ये झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा नारा। दिल्लीच्या जंतर मंतरवरती आजपासून उत्तम जानकर यांचं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन। मात्र जानकरांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून अद्यापही परवानगी नाही। मालेगावमध्ये अमित शहा आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, बावनकुळे, मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित। व्यासपीठावरती अमित शहा आणि भुजबळ यांच्यामध्ये चर्चा। कार्यक्रमाच्या दरम्यान छगन भुजबळ आणि अमित शहांमध्ये चर्चा। मात्र राजकारणावरती काहीही चर्चा झाली नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यामध्ये चर्चा। मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावरती चर्चा। स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी। शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माजी आमदार आमच्या संपर्कात। मंत्री उदय सामंत यांचा दावा। शिंदेंचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय, सामंत यांची प्रतिक्रिया। रायगड आणि नाशिक संदर्भामध्ये चर्चा करून प्रश्न सुटेल, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। तर पालकमंत्री पदासंदर्भात महाजनांनी बोलणं टाळलं। बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता। दाऊस दौऱ्यावरती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा टोला। मफलरवरील रागापेक्षा पॉलिसीवरती बोला। त्यांना दाऊसला जायला मिळालं नाही म्हणून हा जळफळाट झालाय। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या तोंडून हिंदुत्वाची भाषा शोभत नाही। भाजपच्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे यांची टीका। ज्यांना जायचं त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम। मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेल। उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये मांडली भूमिका। स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ। जिल्हा प्रमुखांना ग्रामीण भागामध्ये ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरे यांची सूचना। रोह्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांची सुनील तटकरे यांचं नाव न घेता टीका। बेईमान बादशाह असा उल्लेख केला। बेईमानाचा हिसाब चुकता केल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचंही केलं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।